मी भाऊ तोरसेकर, तुम्ही बघत आहात प्रतिपक्ष. मित्रांनो, हळूहळू करत अजितदादांचा जो भीषण अपघात झाला, ज्यामध्ये त्यांचं निधन झालं, त्या विषयावर पांघरून पडायला लागलं असं म्हणेन. आणि विषयावर पांघरून नाही पडलेलं, पण दुःखावर पांघरून पडायला लागलं असं म्हणायला हरकत नाही. अजितदादांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी ह्या आपल्या पतीच्या जबाबदाऱ्या उचलून खंबीरपणे कामाला लागलेल्या आहेत. त्यांचा थोरला मुलगा पार्थ पवार हा राज्यसभेत रीतसर निवडून आलेला आहे. लवकरच तो संसदेत हजर वगैरे होईल. बाकीचा महाराष्ट्र देखील आणि महाराष्ट्रातलं राजकारण सुद्धा हळूहळू करत मार्गी लागलेलं आहे. पण यातले काही असंतुष्ट आत्मे जे आहेत, त्यांना मात्र काय करावं हे कळत नाही. ते सैरभैर झालेले की अजितदादांच्या अकाली निधनाचा फायदा घेऊन त्यांच्या पक्षावर आणि त्यांच्या 40 आमदारांवर आपली पकड निर्माण करण्याचं कारस्थान उधळलं गेलं. त्यामुळे शरद पवार गटाचे अनेक नेते रडकुंडीला आले असेल तर ते स्वाभाविक आहे. पण आता तो विषय संपला आहे असं म्हणत म्हणत जयंत पाटील परत परत त्याच विषयावर बोलत असतात. सुप्रियाताई पण दादा तर आता गेला ना असं म्हणत परत तीच गोष्ट उकरून काढायचा प्रयत्न करत असतात. हे जरा मुरलेले नेते आहेत, अनुभवी नेते आहेत. पण ज्याच्या कानात नव्याने वारं शिरले असं जे वासरू असतो ना, ते टणा उड्या मारत असत. आणि त्यामुळे रोहित पवार सारखा वासरू जर उधळलं असेल तर त्याचं नवल बाळगण्याचं काही कारण नाही. आत्ता कुठे हिरवीगार चरायला मोकाट रान असलेली जमीन दिसली होती आणि बघता बघता ते अचानक वाळवंट होऊन गेलं. झालं काय? यामुळे उड्या मारल्या तरी पाय वाळूत रुतून बसतात, वाळवंटात रुतून बसतात. म्हणून रोहित पवार बेचैन झालेले असतील आणि पार पाटण्यापासून दिल्लीपासून आणखीन कुठे कुठे जात असतील. कदाचित उद्या ते इराणच्या मुजताबाला जाऊन भेटले किंवा शी जिनपिंगला भेटायला गेले आणि अपघाताच्या चौकशीची मागणी करू लागले तर मला नवल वाटणार नाही. पण काही वेळेला असं असतं ना की जुने हातखंडे परत परत राबवले जातात. 2014 मध्ये सगळ्याच्या सगळा देशातला मीडिया हा आपल्या विरुद्ध दंड ठोपटून उभा आहे. अशा वेळेला मेनस्ट्रीम मीडियाशी दोन हात करण्यापेक्षा नरेंद्र मोदींनी अतिशय चतुराईने डिजिटल मीडिया आणि सोशल मीडिया याचा इतका खुबीने वापर केला की त्या निवडणुकीत काँग्रेस आणि युपीएचा नुसता धुवा उडाला नाही, त्याच्याबरोबरच देशातल्या मेनस्ट्रीम मुख्य प्रवाहातल्या माध्यमांचा, बुद्धिजीवींचा पार पाला पाचोळा होऊन गेला. अजूनही 10-12 वर्ष उलटत आली तरी मेनस्ट्रीम मीडिया त्या धक्क्यातून सावरलेला नाही. हळूहळू करत त्यातलेच काही लोक वंचित झाले आणि ते उरलेल्या मेनस्ट्रीम मीडियाला गोदी मीडिया म्हणायला लागले. आणि राजकीय पक्ष किंवा काँग्रेस किंवा जे भाजप, बिगर भाजप विरोधी पक्ष आहेत, त्यांनी हळूहळू भाजपची नक्कल करायला सुरुवात केली. त्यामुळे बहुतांश पक्षांनी 2014 नंतर आपापल्या पक्षाच्या अंतर्गत आयटी सेल नावाचे घटक वेगळ्या शाखा सुरू केली की मेनस्ट्रीम मीडियामध्ये जाऊन फायदा नाही. मोठमोठ्या पेपरला, चॅनेलला मुलाखती देऊन किंवा तिथे आपले प्रवक्ते पाठवून आपल्याला मतं मिळणार नाही. नवा जमाना हा सोशल मीडियाचा, डिजिटल मीडियाचा आहे. तेव्हा डिजिटल मीडियामध्ये आपला प्रभाव दिसला पाहिजे. म्हणून अनेक पक्षांनी हळूहळू करत आपले आयटी सेल सुरू केले, आपले
अशा IT सेल मधून आपल्या भूमिका, आपला अजेंडा, आपला नॅरेटिव्ह पुढे रेटणारे तबेले उभे केले. पण ते तबेले उभे करताना आपलं घोडं पुढे दामटायचं, तर ते घोडं असलं पाहिजे, गाढव असता कामा नये, हे सुद्धा लक्षात घ्यावं लागतं. घोड्याच्या नावाखाली गाढवं आणून त्या तबेल्यात बांधली, म्हणून तो तबेला हा घोड्यांचा तबेला होत नाही. आणि त्यापेक्षाही महत्वाची गोष्ट, 2014 मध्ये मोदी आणि त्यांच्या टीमने अतिशय यशस्वीरित्या डिजिटल आणि सोशल मीडियाचा वापर केला होता. पण पुढल्या काळात त्यांच्या लक्षात आलं की हळूहळू आपले प्रतिस्पर्धी आहेत, ते सुद्धा आपले विरोधक आहेत, ते सुद्धा या बाजूने आपली ताकद वाढवणार आहे. आणि त्यामुळे त्या क्षेत्रामध्ये अधिक लढाई करत बसण्यापेक्षा आपण त्यांना त्या भुलभुलैयामध्ये सोडायचं आणि नव्या क्षेत्रामध्ये आक्रमक व्हायचं. पण 2014 नंतर भांबावलेले जे विरोधी पक्ष आहेत, ते आज सुद्धा हळूहळू करत सोशल मीडियातले युट्यूबर्स वगैरे गाठून आपलं घोडं दामटायचा प्रयत्न करतात. आणि म्हणूनच एवढा सगळ्या प्रेस कॉन्फरन्स घेतल्या, पॉवर पॉइंट प्रोग्राम केले, आणि हे सगळे करूनही कसलाही प्रतिसाद कुठूनही मिळत नसल्यामुळे निराशाग्रस्त झालेले रोहित पवार हे आता परत जुनाच हातखंडा आजमावायला निघालेले. आणि त्यातून त्यांनी सोशल मीडियाला हाताशी धरून आपल्या काकू सुनेत्रा वहिनी आणि आपले 2 चुलत बंधू पार्थ आणि जय पवार यांच्यावर मात करायचं ठरवलेलं आहे. गेल्या महिनाभरामध्ये रोहित पवार यांनी अजितदादांचा अपघात होता, तो अपघात नसून घातपात आहे याच्यावरून रान उठवण्याचा प्रयत्न केला. प्रस्थापित माध्यमांना हाताशी धरून काबूर माजवलं. पण हळूहळू करत त्याच माध्यमांची बाजारातली पत घटायला लागली, TRP घटायला लागली, तेव्हा त्यांनी सुद्धा रोहित दिसला की रस्ता बदलायला सुरुवात केली. त्यामुळे मला असं वाटतं की गेल्या एक आठवड्याभरामध्ये रोहित पवार हे सगळ्या माध्यमातून, TV चॅनेलवरून, वर्तमानपत्रातून दिसेनासे झाल्यावर आता त्यांनी आपला मोर्चा सोशल मीडियाकडे आणि डिजिटल मीडियाकडे वळवलेला आहे. आणि असे काही चेहरे मला माहिती आहेत की त्यांच्या हालचाली, त्यांच्या भूमिका बघितल्या की मला कळतं की कुठचा नेता काय काय सुपारीबाजी करतोय. आमचे एक मित्र आहेत आणि त्यांनी अचानक रोहित पवार हे कसे मुसंडी मारून पुढे गेलेले आहेत, आणि अजितदादा यांच्या पत्नी किंवा जय आणि पार्थ हे अजितदादांचे सुपुत्र हे कसे खच्ची झालेले आहेत, यावर व्हिडिओ टाकला, मी चक्रावलो. रोहित पवारने जय आणि पार्थ या आपल्या चुलत भावंडांना गिळून टाकले आणि सुनेत्रा वहिनीनं साप निष्प्रभ करून टाकले. असा आमच्या एका मित्राचा व्हिडिओ बघितला आणि माझ्या लक्षात आलं की रोहित पवार जंग पछाडल्यानंतर पूर्णपणे निराशाग्रस्त झालेला आहे, हताश झालेला आहे की आपण एवढ्या गोष्टींनी एवढ्या अफवा पसरवतोय पण कुठेच आग कशी लागत नाही. ही रोहित पवारचे निराशाग्रस्तता आहे. त्याची सगळ्यात मोठी साक्ष म्हणजे माझ्या या जुन्या मित्राने रोहित पवारांच्या विजयाचा, घोडदौडीचा जो व्हिडिओ केला, त्यावरून मला खात्री पडली की रोहित पवार हा आता सर्वथैव अपयशी ठरलेला आहे आणि म्हणून तो डिजिटल मीडियामध्ये सुपाऱ्या वाटत सुटलेला आहे. गंमत अशी असते मित्रांनो, कोणाचा तरी आघाडी होते, कोणतरी घोडदौड करतोय, तर त्याची आपल्याला टापा ऐकू येतात, घोडदौडीच्या टापा ऐकू, टक 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 टक. असं कुठलीही चावूल लागत नाही, असा कुठलाही पुरावा समोर आणला जात नाही. आणि रोहित पवार जिंकलेला आहे असं जेव्हा म्हटलं जातं, तेव्हा डब्यामध्ये असलेली सुपारी खडखडून वाजवली जाते हे लक्षात येतं.
तर सांगायचा मुद्दा असा की रोहित पवार शहाणा असेल तर ही सुपाऱ्याबाजी सोडून त्याने जनतेमध्ये जाऊन आपलं वजन निर्माण करण्याचा प्रयत्न करावा. सुनेत्रा वहिनी या 2 महिने होत आले तरी शांत आहेत, फार बोलत नाहीत, पण त्यांनी आपल्या अंगावर आलेल्या जबाबदाऱ्या ज्या लिलया उचललेल्या आहेत त्या बघितल्या की मला रोहित पवार मध्ये 20 वर्षापूर्वीचा शरद पवार दिसायला लागतो. या नातवामध्ये 21व्या शतकाच्या आरंभी महाराष्ट्राच्या राजकारणात शरद पवार नावाची जी व्यक्ती होती ती मला जशीच्या तशी रोहित पवार मध्ये दिसायला लागते. 1999 मध्ये शरद पवार यांना अचानक साक्षात्कार झाला की सोनिया गांधी या तर भारतात जन्म न घेतलेल्या महिला आहेत, लग्नामुळे त्या भारतात आल्या, अन्यथा त्या बाहेरच्या आहेत. आणि म्हणून त्यांनी सोनिया गांधींनी देशाचा पंतप्रधान होऊ नये असा पवित्रा घेतला, ज्याबद्दल काल परवा ती आपली चूक होती असंही सांगितलेलं आहे. पण 2007 येत असताना शरद पवारांनी सोनिया गांधीवर जो बाहेरचा आरोप केला होता तसाच आरोप 2 वर्षापूर्वी शरद पवारांनी सुनेत्रा पवार यांच्यावरही केला होता. बारामतीतले पवार आणि बाहेरून आलेले पवार, हे बाहेरून आलेले पवार म्हणजे सुनेत्रा वहिनी होत्या. आज ही बारामतीची पवार नाहीये, त्यामुळे अजितदादांचा वारसा हा बारामतीतला पवार म्हणून रोहित पवार म्हणून माझ्याकडे आहे असं भासवण्याचा आटापिटा करणारे रोहित पवार आणि 2000 किंवा 1999चे शरद पवार यामध्ये काडी मात्र फरक नाहीये. तिथे जितक्या उथळपणे शरद पवारांनी सोनिया गांधींना परदेशी नागरिक ठरवण्याचा आटापिटा केला होता आणि काँग्रेसचा वारसा आपल्याकडे असल्याचा वैचारिक वारसा दाखवण्याचा आटापिटा केला होता, त्याच भूमिकेमध्ये आज रोहित पवार गेलेले. पण रोहित पवारांनी आपल्या त्या काळातल्या आजोबांच्या चुका पण समजून घेतल्या पाहिजेत आणि त्यांनी ज्यांच्या विरुद्ध आघाडी उघडली होती त्या सोनिया गांधींनी काय केलं होतं ते पण समजून घेतलं पाहिजे. शरद पवार हे तावातावाने सोनिया गांधींना परदेशी ठरवण्यासाठी आपली बुद्धिपणाला लावत होते, जसे आज रोहित पवार अपघाताला घातपात ठरवण्यासाठी आटापिटा करतायत. नेमकी तितकीच मेहनत शरद पवार तेव्हा घेत होते 25 वर्षापूर्वी. पण त्यावेळेला आपल्यावर इतका घाणेरडा आरोप होत असताना सोनिया गांधींनी शरद पवारांच्या विरोधात चकार शब्द उच्चारलेला नव्हता. सोनिया गांधी त्यांना मुळातच हिंदी बोलता येत नव्हतं, जे काय बाकीचं असेल ते, पण त्या बोलत नव्हत्या, कमी बोलत होत्या. सुनेत्रा वहिनी सुद्धा कमीच बोलतात, किंबहुना नाहीच बोलत. तेव्हा जे काय करायला रोहित पवार निघालेले आहेत त्यांनी आपल्या काकू विरुद्ध मोठमोठे जे डावपेच आखलेले आहेत त्याच्यात एक गोष्ट विसरू नये की सुनेत्रा वहिनी आणि सोनिया गांधी यांच्यामध्ये 2 साम्य आहेत. एक परदेशातून भारतात आलेल्या आहेत, पत्नी म्हणून भारतात आलेल्या आहेत, आणि दुसऱ्या बारामतीच्या बाहेरून लग्न होऊन बारामतीत आलेले आहेत. तेव्हा काका जिथे फसले आणि तोंडघशी पडले ती वेळ आपल्यावर येऊ द्यायची नसेल तर रोहित पवारनी बाकी सगळे काय ते कागदपत्र आणि तज्ञांचे सल्ले घेण्यापेक्षा सोनिया गांधींनी त्या कालखंडात जे राजकारण केलं
आणि त्यामध्ये आपले महान मुरब्बी आजोबा कसे पदोपदीतून कशी पडत गेले त्याचा अभ्यास करावा. अन्यथा गेले 50 दिवस अजितदादांच्या अपघातापासून कुठलीही अगळपगळ भाषा न वापरणाऱ्या सुनेत्रा वहिनी रोहितचा कधी पवार करून टाकतील त्याचा कोणालाही अंदाज येणार नाही. जी माणसं करणारी असतात ते कमी बोलतात, किंबहुना बोलतच नाहीत, ते करतात त्यावर जग बोलत असतं. सोनिया गांधींनी जे काही केलं त्याच्यावर चर्चा खूप झाली. बोलणं हा आपला प्रांत नाही हे सोनिया गांधींनी ओळखलं होतं, म्हणून न बोलता त्यांनी शरद पवार तेल आणि डिझेल अंगाला लावून मैदानात आणि आखाड्यात उतरले तरी त्यांना चितपट करून दाखवलं तेल लावलेल्या पैलवानाला. आईचं तेल अंगाला लावून पैलवान उतरतो, डिझेल किंवा पेट्रोल अंगाला चोळून पैलवान मैदानात उतरत नाही हे शरद पवारांना कळलंच नाही आणि त्याचा फायदा सोनिया गांधींनी उचलला. आज आपण बघितलं तर सगळ्यात स्फोटक असलेलं तेल, डिझेल, पेट्रोल, स्पिरिट असं अंगाला चोळपटून रोहित पवार जो काय नवा तेल लावलेला पहलवान म्हणून आखाड्यात उड्या घेतोय, त्यांनी एक गोष्ट विसरू नये, बघता बघता अबोल आणि शक्यतो मौन व्रत धारण करणाऱ्या सुनेत्रा वहिनी रोहित पवारचा पवार कधी करून टाकतील, आजोबा कधी करून टाकतील आणि आपण नातू होतो, आपण आजोबा कधी झालो हे सुद्धा रोहित पवारांना कळणार नाही. म्हणून मी सावध करतोय. हे जुने हातखंडे, कालबाह्य डावपेच हे आता आउटडेटेड झालेले. टेस्ट मॅच मधले डावपेच हे मर्यादित षटकांच्या वन डे मॅच मध्ये चालत नाहीत आणि 2020 मध्ये तर अजिबात चालत नाही. हे आजोबांना कळलं नव्हतं आणि मेनस्ट्रीम मीडिया पासून सोशल मीडिया पर्यंत रांगत रांगत धावत निघालेल्या रोहित पवारला अजूनही आपल्या काकूला ओळखता आलं नाही. एवढंच सांगून थांबतो. आवडलं लाईक करा, शेअर करा आणि प्रतिपक्षाला सबस्क्राईब करा. नमस्कार.